नमस्कार मंडळी, अद्विका शिंदे आम्ही चंदगड या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण मस्त असं ब्रेड कस्टर्ड पुडिंग करूयात। तर त्यासाठी एका पातेल्यामध्ये आपण 4 ते 5 चमचे साखर घ्यायची आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपण ती साखर कॅरमलाइज करून घ्यायची आहे। सतत ढवळत राहायचं आहे, नाहीतर ती जळण्याची शक्यता असते। तर या रंगावरती आल्यानंतर ज्या ट्रेमध्ये आपण पुडिंग करणार आहोत त्या ट्रेमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि पसरवून घ्यायचं आहे, थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। त्यानंतर 1-2 चमचे कस्टर्ड पावडर घ्यायचे, त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण त्याची पेस्ट बनवायची आहे। त्यानंतर ब्रेडचे स्लाइस घ्यायचे आहेत, मी तर 3 घेतलेले आहेत, तुम्ही 4 देखील घेऊ शकता। त्यानंतर त्याच्या कडा असतात त्या देखील आपण कापून घ्यायच्या आहेत। त्यानंतर त्याचे छोटे छोटे असे बारीक तुकडे करायचे आहेत आपण आणि ग्राइंडरला बारीक करून घ्यायचं आहे, चुरा करून घ्यायचा आहे। त्यानंतर मी इथं अर्धा लिटरपेक्षा थोडंसं कमी असं दूध घेतलेलं आहे आणि ते छान उकळलं की त्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे गोडीप्रमाणे। त्यानंतर दूध आटून अर्ध झाले की त्यामध्ये आपण कस्टर्डची जी पावडर केली होती, आपलं पेस्ट केली होती, ती यामध्ये ओतून घ्यायची आहे। एकीकडे मी पाणी स्टीम करण्यासाठी देखील ठेवलेलं आहे। त्यानंतर हे छान ढवळून घ्यायचं आहे। मग त्यामध्ये आपण जो ब्रेडचा चुरा केला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे, थोड्या अंतराने घालायचा आहे, एकदम घालायचा नाही आहे। व्यवस्थित असं एकजीव होईपर्यंत आपण ते मिक्स करून घ्यायचं आहे। तर या लेवलला आल्यानंतर आपण जे कस्टर्ड पुडिंग करणार आहोत त्या ट्रेमध्ये आपण ओतून घ्यायचं आहे आणि स्टीम करण्यासाठी ठेवायचं आहे। वरती झाकण लावायचं आहे आणि त्यावरती एक प्लेट ठेवून आपण 15 ते 20 मिनिटं आपण स्टीम करणार आहोत। ज्याच्याकडे स्टीमर आहे त्याने स्टीमरमध्ये करा, किंवा ज्याच्याकडे नसेल त्याने असं एका भांड्यामध्ये किंवा एका कढईमध्ये सुद्धा असं स्टीम करू शकता। तर आपलं हे पुडिंग तयार झालेलं आहे। तर हे थंड होण्यासाठी मी ठेवणार आहे। तर हे थंड होण्यासाठी तुम्ही फ्रीजरला देखील ठेवू शकता। तर आता एक प्लेट घ्यायची आहे आणि पलटी मारून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता आता हे काढल्यानंतर की किती छान असं तयार झालेलं आहे। मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे, कलर देखील छान आलेला आहे आणि परफेक्ट असं शिजलेलं देखील आहे। तर आता हे आपलं खाण्यासाठी रेडी झालेलं आहे। तर घरी करून पहा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जातील। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। धन्यवाद।